तर तुमचं नेक्स्ट टॉपिक काय राहील? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय आहे? चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय आहे? चालू वर्तमान काळ. ठीक आहे ना. आणि चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रिया काय राहते? चालू राहते. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळामध्ये क्रिया काय राहतो? तुमचं चालू राहतो. ठीक आहे ना. जसं मी जात आहे, मी शिकवत आहे, तुम्ही क्लास अटेंड करत आहात, सोनल पाणी भरत आहे, कपिल लिहत आहे, शुभम वाचत आहे, तो डान्स करत आहे, विक्की बोलत आहे. म्हणजे सगळं याच्यामध्ये पहा क्रिया काय आहे? चालू आहे नाही का. आणि क्रिया जर चालू असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण? कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट मध्ये क्रिया चालू आहे तर मग काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि प्रत्येक सेंटेन्सला जर तुम्ही लक्ष दिलं असाल तर एंडिंग कसं झालं? त आहे, त आहे, त आहोत, त आहात. म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुमचं एंडिंग कसं होईल? त आहे, त आहे, त आहोत, त आहात. ठीक आहे ना. आणि तुम्हाला माहित आहे आहे, आहोत, आहात म्हणजे काय होतो? ॲमिजार म्हणजे काय झालं? हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. आणि त कंपल्सरी त, जात, येत, बसत, खात म्हणजे हे काय झाले? तुमचे बिफोर झाले. जात गोईंग, येत कमिंग, बसत सिटिंग, खात इटिंग, लिहत रायटिंग. तर त काय झालं? मेन वर्ब झालं बिफोर. आणि कंटिन्युअस असेल तर कंपल्सरी काय वापरतो? मेन वर्ब त म्हणजे काय वापरतो? बिफोर. आणि बिफोर म्हणजेच काय झालं? V1 प्लस आयएनजी. बिफोर बनवायचं असेल तर V1 ला काय करायचं? आयएनजी वापरायचं. तर काय झालं? बिफोर. तर जाण्याच्या बिफोर काय आहे? गोईंग. येण्याच्या बिफोर काय आहे? कमिंग. करण्याच्या बिफोर काय आहे? डुईंग. बसण्याच्या बिफोर काय आहे? सिटिंग. ठीक आहे ना. आणि आता तुम्ही 10 सेंटेन्स बनवा, 20 सेंटेन्स बनवा या 100 सेंटेन्स बनवा, पण जर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स बनवत असाल तर एंडिंग कसं व्हायला पाहिजे? त आहे, त आहे, त आहात, त आहे. ठीक आहे ना. आणि जर एंडिंग बनवायचं असेल तर मेन वर्ब जो आहे, जाणे, येणे, खाणे, पिणे, बसणे, तर जो मराठीचं मेन वर्ब आहे तिथून काय करायचं? ने काढायचं. काय करायचं? ने काढायचं. आणि नेच्या ऐवजी जो तुम्हाला एंडिंग दिलेला आहे त आहे, त आहे, त आहोत, त्याला जसंच्या तसं त्याच्यासोबत वापरायचं. तर जाण्याचं काय झालं? जात आहे, जात आहे, जात आहोत, जात आहात. येण्याचं काय झालं? येत आहे, येत आहेत, येत आहात. ठीक आहे ना. करण्याचं काय झालं? करत आहे, करत आहे, करत आहोत, करत आहात. बसण्याचं काय झालं? बसत आहे, बसत आहेत, बसत आहोत, बसत आहात. Did you understand? आणि मग तुम्हाला काय बनवायचे आहे आता? पॉझिटिव्ह बनवता यायला पाहिजे मराठीमध्ये, मराठीमध्ये निगेटिव्ह बनवता यायला पाहिजे, मराठीमध्ये वर्बल क्वेश्चन बनवता यायला पाहिजे आणि मराठीमध्ये WH क्वेश्चन बनवता यायला पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर सब्जेक्ट जो मराठीमधला सब्जेक्ट आहे यांना जसंच्या तसं जे एंडिंग बनवले आपण त्यांच्यासोबत ऍड करायचं. ठीक आहे ना. तर मग काय पॉझिटिव्ह तुमचं? मी जात आहे, मी येत आहे, मी करत आहे, मी बसत आहे. असं तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊन त्यांच्यासोबत काय करू शकता? पॉझिटिव्ह बनवू शकता. आणि जर एक वेळा तुम्हाला पॉझिटिव्ह बनवता आलं की त्याच पॉझिटिव्हला जसंच्या तसं वापरायचं आणि फक्त काय करायचं? नाही ऍड करायचं. तर काय झालं तुमचं? निगेटिव्ह झालं. वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहायचं आणि फक्त का ऍड करायचं? एंडिंगमध्ये एंडिंगला का ऍड करायचं. ठीक आहे ना. वर्बल झालं. आणि मग WH क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहायचं आणि सब्जेक्ट नंतर लगेच WH वर्ड्स काय करायचं? ऍड करायचं. डिड यू अंडरस्टँड? समजलं ना. एकदम इझी आहे. म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे? तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह बनवता यायला पाहिजे. आता काही एक्झाम्पल्स दिले आहेत. मी जात आहे, काय झालं? पॉझिटिव्ह झालं. मी जात आहे, काय झालं? पॉझिटिव्ह झालं. आता निगेटिव्ह बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंचं तसं वापरा. मी जात नाही आहे, फक्त काय ऍड केले तुम्ही? नाही ऍड केलं तर काय झालं तुमचं? निगेटिव्ह झालं. वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि एंडिंग मध्ये काय करा? का ऍड करा. तर काय झालं? मी जात आहे का. ठीक आहे ना. आणि WH बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंचं तसं लिहा आणि सब्जेक्ट नंतर लगेच काय ऍड करा म्हटलं तुम्हाला? WH वर्ड्स ऍड करा मराठीमध्ये, कारण मराठीचे सेंटेन्स बनवत आहोत ना. ठीक आहे. तर काय झालं? मी कुठे जात आहे, मी कसं जात आहे, मी कोणासोबत जात आहे, मी केव्हा जात आहे. ठीक आहे. मी का जात आहे. समजलं तुम्हाला WH कसं बनवायचं आहे ते. तर असंच आणखी एक्झाम्पल दिलेलं आहे. पंखा फिरत आहे, काय झालं?
पॉझिटिव्ह. Positive. निगेटिव्ह बनवायचे आहे तर जसंच तसं लिहा, नाही ऍड करा. काय झालं? पंखा फिरत नाही आहे. काय झालं? निगेटिव्ह. मग त्याच्यानंतर वर्बल क्वेश्चन बनवायचे असेल तर जसंच तसं लिहा, कानं एंडिंग करा. पंखा फिरत आहे का? आणि मग जर WH बनवायचं असेल तर जसंच तसं लिहा आणि सब्जेक्ट नंतर लगेच WH वर्ड्स ऍड करा. काही पंखा का फिरत आहे. डिड यू अंडरस्टँड हाऊ टू मेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्बल अँड WH? समजलं ना तुम्हाला? आता तुम्हाला काय करायचं आहे, जसंच तसं लिहू शकत नाही तुम्ही. तुम्हाला प्रॉपरली स्ट्रक्चर माहीत असायला पाहिजे, फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही मराठी टू इंग्लिश काय कराल, कन्वर्ट कराल ना. मराठीचं सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्ट्रक्चर माहीत असायला पाहिजे. आणि तुम्हाला फक्त कोणाचा फॉर्म्युला बनवता यायला पाहिजे, पॉझिटिव्हचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर मग पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस अदर. तर सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, लिहून दिलेला आहे. आय, वी, यू, दे, प्लुरल, ही, शी, इट, सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट माहित आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे, Am, is, are. लिहून दिलेला आहे इथं. हेल्पिंग वर्ब काय आहे, Am, is, are. हेल्पिंग वर्ब काय आहे, Am, is, are. मेन वर्ब काय आहे, Before. मेन वर्ब काय आहे, Before. बिफोर लिहून दिलेला आहे. आणि बिफोर म्हणजे V1 सोबत ING. ING ऍड करायचं. आणि जो उरलेला राहील तो तुमचं अदर. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवू शकता ना. पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय होईल, सब्जेक्ट प्लस Am, is, are plus before plus other. सब्जेक्ट प्लस Am, is, are plus before plus other. डिड यू अंडरस्टँड? Yes. सब्जेक्टच्या खाली सब्जेक्ट लिहिले मी. आय, वी, यू, दे, प्लुरल, He, she, it, singular. आय सोबत काय वापरतो, Am. वी, यू, दे, प्लुरल सोबत Are. ही, शी, इट सोबत Is. ठीक आहे ना. आणि सर्वांसोबत बिफोर. Before. मग काय झालं, सब्जेक्ट प्लस एम इज आर Plus before plus other. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॉझिटिव्ह मध्ये एंडिंग कसं होतं म्हटलं, तर आहे, तो आहे, तो आहोत, तो डू यू अंडरस्टँड हाऊ टू मेक पॉझिटिव्ह? नाव यू हॅव टू मेक निगेटिव्ह. आता तुम्हाला काय बनवायचं आहे, निगेटिव्ह. सो फॉर मेकिंग निगेटिव्ह जस्ट ॲड नॉट विथ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब सोबत नॉट ॲड करायचं आणि बाकीच्या गोष्टी जसंच तसं लिहायचं. तर पहा, पूर्ण फॉर्म्युला ॲज इट इज लिहिलेला आहे. फक्त हेल्पिंग वर्ब सोबत काय ॲड केलेलं आहे, नॉट ॲड केलेलं आहे. ठीक आहे ना. सब्जेक्ट प्लस एम इज आर नॉट प्लस बिफोर प्लस अदर. डिड यू अंडरस्टँड? Yes. मग आय सोबत काय वापरतो, ॲम. तर मग त्याच्यासोबत नॉट ॲड करायचं. ॲम नॉटचे शॉर्ट फॉर्म होत नाही तर मग काय वापरायचं, ॲम नॉटच वापरायचं. ठीक आहे ना. ॲमंड करायचं नाही. आणि वी, यू, दे, प्लुरल यांच्यासोबत काय वापरतो, आर वापरतो. तर आर वापरतो तर निगेटिव्ह करण्यासाठी आर नॉट. आर नॉटचे शॉर्ट फॉर्म आर एन. ही, शी, इट सिंग्युलर सोबत काय वापरतो, इज. तर इज नॉटचे शॉर्ट फॉर्म काय होईल, Isn't. आणि एंडिंग कसा होईल, तर नाही आहे, तर नाही आहे, तर नाही आहोत, तर नाही आहात. डिड यू अंडरस्टँड? Yes. त्याच्यानंतर आहे वर्बल क्वेश्चन. तुम्हाला सांगितलं आहे वर्बल क्वेश्चन ओळखायचं कसं. वर्बल क्वेश्चन ओळखायचं असेल तर एंडिंगला काय असेल, सेंटेन्सच्या एंडिंगला काय असेल, का असेल. मराठीचं वर्बल क्वेश्चन ओळखायचं असेल तर एंडिंग काय पाहायचं, का पाहायचं. ठीक आहे. आणि कानं जर एंडिंग होत असेल म्हणजे काय आहे, वर्बल क्वेश्चन आहे. ठीक आहे. वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर फक्त हेल्पिंग वर्ब जो असेल त्यांना सब्जेक्टच्या समोर आणा. ठीक आहे ना. जर तुम्हाला वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला सब्जेक्टच्या समोर आणा आणि बाकी पूर्ण जसंच तसं लिहा. म्हणजे काही बाकीचे फॉर्म्युला एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस अदर. हा वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला चेक करा. Am, is, are plus subject plus before plus other. झालं वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला. एकदम इझी आहे. ठीक आहे ना. सब्जेक्टच्या खाली सब्जेक्ट लिहिलं, आय, वी, यू, दे, प्लुरल, ही, शी, इट, सिंग्युलर. आय सोबत काय वापरतो, ॲम. वी, यू, दे, प्लुरल सोबत काय वापरतो, आर. ही, शी, इट, सिंग्युलर सोबत काय वापरतो, इज वापरतो. डिड यू अंडरस्टँड? Yes. आता तुम्हाला आता काय बनवायचं आहे, WH क्वेश्चन बनवायचं आहे. WH क्वेश्चन बनवायचं असेल तर आपण काय करतो, वर्बल क्वेश्चनच्या समोर फक्त WH वर्ड्स वापरतो, बाकी जसंच तसं लिहितो. म्हणजे काय झालं फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस Am, is, are plus subject plus before plus other. चेक करा. WH वर्ड्स प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस अदर. समजलं. WHच्या खालती मी काही WH वर्ड्स लिहिलेले आहेत. व्हॉट, वाय, वेन, वेअर, हाऊ, हू, whom, with whom. ठीक आहे ना. आणि आय सोबत काय वापरतो, ॲन. वी, यू, दे, प्लुरल सोबत आर. आणि ही, शी, इट, सिंग्युलर सोबत इज. कारण सब्जेक्टच्या अगोदर आपण हेल्पिंग वर्ब्स वापरतो क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे ना. वर्बल क्वेश्चन्समध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलेला आहे
WH मध्ये सुद्धा चेक करू शकता सब्जेक्टच्या अगोदर तो पिनवर मारलेला आहे म्हणून अगोदर वापरत आहोत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस बिफोर प्लस अदर. डिड यू अंडरस्टँड? आता तुम्हाला माहित आहे की आपण दोन फॉर्म्युला बनवतो, एक हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुसाठी. यांच्यासाठी वेगळे फॉर्म्युला बनवतो आणि जे आहे व्हॉट, वाय, वेन, वेअर, हाऊ, हू, विथ हुम यांच्यासाठी वेगळा. दोन्हीमध्ये फरक करण्यासाठी आपण एकाला स्टार दिलेला आहे तर एकाला विदाऊट स्टार. ठीक आहे ना. आता यांना आपण बनवत आहोत हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज यांच्यासाठी फॉर्म्युला बनवत आहोत. तर यांच्यासाठी फॉर्म्युला बनवायचा आहे. तर जो अदर तुम्ही आतापर्यंत काय केलं, एंडिंगला वापरलं, ज्या अदरला तुम्ही आतापर्यंत काय केलं, एंडिंगला वापरलं, तर हाऊ मेनी, हाऊ मच, विच, हुजसाठी जर फॉर्म्युला बनवायचं असेल तर त्या अदरला काय करायचं, सेकंड नंबरवरती आणायचं, म्हणजे WH वर्ड्स नंतर वापरायचं. केव्हा वापरायचं, WH वर्ड्स नंतर वापरायचं. तर मग काय होईल फॉर्म्युला तुमचं, WH वर्ड्स प्लस अदर प्लस एमिझर प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर. ठीक आहे. म्हणजे WH वर्ड्स प्लस अदर प्लस एमिझर प्लस सब्जेक्ट प्लस बिफोर. आणि तुम्हाला सांगितलं आहे अदर ओळखायचं असेल तर कायने काय करायचं, प्रश्न विचारायचं, तो समजून जातो. ठीक आहे. आता आपण सेंटेन्स बनवताना पाहू. अदर जर ओळखायचं असेल तर कायने काय करा म्हटलं, प्रश्न विचारा म्हटलं. ठीक आहे ना. जसं इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, कपिल किती पाणी आणत आहे, सॉरी कपिल किती पाणी आणत आहे. तर काय आणत आहे, पाणी. तर पाणी काय झालं तुमचं, अदर झालं. डिड यू अंडरस्टँड? आता काही एक्झाम्पल्स आहेत. मी सांगत आहे, तर मी म्हणजे काय झालं, आय. मी म्हणजे काय झालं, आय सोबत आणि मग त्याच्यानंतर बिफोर. तर मग मी सांगत आहे, आय एम टेलिंग. मी सांगत नाही आहे, आय एम नॉट टेलिंग. मी सांगत नाही आहे, आय एम नॉट टेलिंग. मी सांगत आहे का, मी सांगत आहे का, Am I telling? मी सांगत आहे का, Am I telling? एम आय टेलिंग. मी सांगत आहे का, एम आय टेलिंग. मी सांगत आहे का, Am I telling? मी कोणाला सांगत आहे, कोणाला म्हणजे काय होते, whom. तर मग whom am I telling. मी कोणाला सांगत आहे, Whom am I telling? 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 तू नॉर्मल बोला, whom am I telling. मी कोणाला सांगत आहे, Whom am I telling? तो आठवत आहे. तो म्हणजे काय होते, ही सोबत काय वापरतो, Is. तर तो आठवत आहे, He is remembering. तो आठवत आहे, He is remembering. तो आठवत नाही आहे, He isn't remembering. तो आठवत नाही आहे, He isn't remembering. ही इजंट Remembering. तो आठवत आहे का, Is he remembering? इज ही Remembering. इज ही Remembering. तो आठवत आहे का, Is he remembering? तो आठवत आहे का, Is he remembering? तो काय आठवत आहे, What is he remembering? तो काय आठवत आहे, What is he remembering? तो कोणाला आठवत आहे, Whom is he remembering? तो कोणाला आठवत आहे, Whom is he remembering? तो कसा आठवत आहे, How is he remembering? तो कसा आठवत आहे. How is he remembering? ठीक आहे. मग आणखी एक सेंटेन्स पहा, कपिल पाणी आणत आहे. तर कपिल काय आहे, सिंगुलर आहे. सिंगुलर सोबत काय वापरतो, Is. तर कपिल पाणी आणत आहे. Kapil is bringing water. कपिल इज Bringing water. कपिल पाणी आणत नाही आहे. Kapil isn't bringing water. कपिल पाणी आणत नाही आहे. Kapil isn't bringing water. कपिल पाणी आणत आहे का, Is Kapil bringing water? कपिल पाणी आणत आहे का, Is Kapil bringing water? कपिल काय आणत आहे, थांबा, कपिल किती पाणी आणत आहे. आता किती काय झालं, स्टार वाला. अदरला अगोदर वापरावा लागतो, समोर वापरावा लागतो नाही का. तर अदर ओळखायचे आहे तर काय ना प्रश्न विचारा म्हटलं तर कपिल काय आणत आहे, पाणी. तर पाणी काय झालं, अदर. आणि पाणीला तुम्ही मोजू शकता का, नाही. 1 2 3 पूर्ण मोजू शकत नाही ना, तर मग काय वापरावं लागेल तुम्हाला, हाऊ मच वापरावं लागेल. जर मोजू शकले असते तर काय वापरलं असतं तुम्ही, हाऊ मेनी. तर मग कपिल किती पाणी आणत आहे, काय होईल, How much water is Kapil bringing? कपिल किती पाणी आणत आहे, How much water is Kapil bringing? Did you understand? Yes. एक सेंटेन्स पाहू आणखी, तुम्ही बोलत आहात. तुम्ही बोलत आहात तर काय होईल, यू are speaking. तुम्ही बोलत आहात, You are तुम्ही speaking. बोलत आहात, You are speaking. तुम्ही बोलत नाही आहात, You aren't speaking. तुम्ही बोलत नाही आहात, You aren't speaking. तुम्ही बोलत आहात का, Are you speaking? तुम्ही बोलत आहात का, Are you speaking? तुम्ही काय बोलत आहात, What are you speaking? तुम्ही काय बोलत आहात, What are you तुम्ही speaking? कसं बोलत आहात, How are you speaking? तुम्ही कोणासोबत बोलत आहात, With whom are you speaking? with whom are you speaking.
तुम्ही किती बोलत आहात. आता अदर नाही आहे आपल्याकडे, तर डायरेक्ट काय वापरतो आपण, हाऊ मच आर यू स्पीकिंग. हाऊ मच आर यू स्पीकिंग. तुम्ही किती बोलत आहात. How much are you speaking? किती बोलत आहात. How much are you speaking? हाऊ मच आर यू स्पीकिंग. डिड यू अंडरस्टँड. Yes. ठीक आहे ना. तर असंच काय करायचं, सेंटेन्स बनवायचं स्टेप बाय स्टेप. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर फॉर्म्युलामध्ये सगळ्याच गोष्टी काय केलेल्या आहे, लिहून दिलेलं आहे. फॉर्म्युलाकडे मस्त स्टेप बाय स्टेप लक्ष द्या. सगळं तुम्ही इझिली सेंटेन्सेस बनवू शकता. सेंटेन्स चुकत नाही. आणि जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच जास्त तुमचा फायदा होईल. ठीक आहे ना. डिड यू अंडरस्टँड.